कवाड संघ मात्र चांगल्या प्रमाणात खेळ साकारतोय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल मात्र हवेत खेळलाय. काऊ कोरोना क्षेत्ररक्षक तैनात आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेटचा पतन. विशाल इज गॉन. राहिलच्या वतीनं अखुटापाचा बॉल होता, खेचून मारण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटला मात्र एक्झॅक्टली वाडी क्षेत्रामध्ये फिल्डर पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी तो झेल फिनिश केला. शून्यावरती मात्र त्या ठिकाणी पहिल्या धक्का लागत असताना टीम मिडस्फोर्ड कवाड संघाला संघाचे कॅप्टन विकी म्हात्रेला आपण या ठिकाणी पाहत आहोत. मला अजूनही आठवते की या सत्रामध्ये वावेकरच्या स्पर्धेमध्ये अप्पासाहेब शिंदे चषकामध्ये विकीनं काय तो परफॉर्मन्स केला होता आणि आता मात्र या स्पर्धेमध्ये पाहूया कशा रीतीने तो खेळ साकारणार. परंतु सुरुवात राहील अन्सारीची आपण चांगल्या प्रमाणात पाहतोय आणि तसं जर पाहिलं तर या स्पर्धेवरती कामन संघानं नाव कोरलेलं आहे. म्हणजे या स्पर्धेशी आणि कामनचं चांगलं जिवलग एक्झॅक्टली नातं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 2015 साली स्पर्धा मात्र या संघाने जिंकली आणि आता मात्र पुन्हा तो संघ या ठिकाणी 2026च्या स्पर्धेमध्ये दाखल झाला. उर्दू विकेट मारा करतोय. पहिल्याच बॉल लिडिंग एज आणि तडीमानला मात्र पाहू शकला. ठिकाणी चेंडू मात्र बेदून मागे चाललाय. परंतु वाडिश फायलिंगचा क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचला आणि तो परत या ठिकाणी पहिली रन्स विकीच्या बॅटमधून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलला मात्र आपल्या डाबाला त्यांनी सुरुवात केली आणि या संघाचं अकाउंटने मात्र या ठिकाणी सुरू केलेलं आहे. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना दोन्ही टीम्स रेडी राहायचा. पण वकीस्फोट मापोले आणि जय बजरंग मिनेशिले मग कारिवले इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे याची आपण नोंद घ्या. राईटी आणि लेफ्टी असं कॉम्बिनेशन सध्या आपण पाहतोय. ओहो शफल झाले. हुक केलाय. फायनलीच्या डोक्यावरून फटका खेळलाय आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रिन्स मूव्हीज प्रेक्षक स्टँडच्या डोक्यावरून चौकार. थँक्यू डीजे. आणि पाहू शकला या ठिकाणी ऍक्शन रिप्ले काय जबरदस्त मात्र या ठिकाणी स्वतःला टर्न केला आणि ओहो जबरदस्त हुकचा अंदाज. पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता किरण, परंतु इथे चेंडू आणि बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. आय थिंक कारिवली संघ मात्र दाखल झालाय. त्याचं करूया हार्दिक स्वागत. वकीस्फोट मापोली संघ आपण त्वरित या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. 5 धावा फलक्यामध्ये पाहायला मिळत आहेत. पहिले षटक पॉवर प्लेचं सध्या आपण पाहतोय. राहील पुन्हा मात्र या ठिकाणी पुन्हा तोच फटका आणि आता मात्र या ठिकाणी प्रॉपरली कनेक्शन आणि चेंडूला भिडकावून दिलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. मात्र या ठिकाणी शॉट सिलेक्शन आणि सातत्याने मात्र किरण एक्झॅक्टली आउट साईडला मात्र हुक करण्याचा प्रयत्न करतोय. लॉंग लेग फाईन लेगकडे मात्र खेळण्याचा प्रयत्न करतो आणि आतापर्यंत तो यशस्वी राहिलाय. कारण त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला आणि त्याच्यानंतर एक षटकार. 3 बॉलवरती 10 रन्सवरती तो खेळतोय आणि विकेट त्याला मात्र चांगली साथ देतोय. सुरुवात राहील अन्सरनं विकेट नाही केली होती
परंतु त्याच्यानंतर पलटवार. हा क्रिकेटचा खेळ आहे, वार पलटवार या गोष्टी मात्र पाहायला मिळत असतात. थोडंसं मात्र दूरवरून करण्याचा प्रयत्न आणि आय थिंक प्ले डाऊन होण्यापासून वाचला आहे फलंदाज किरण. आणि तदनंतर राहीलचे दोन्ही हात आपल्याला डोक्यावरती पाहायला मिळाले. ॲक्शन रिप्ले पहा. ओ ओ भरपूर भरपूर वाचला या ठिकाणी. असं वाटतं की लक फॅक्टर आज किरणच्या पाठीमागे ऑन आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे संपन्न होत असताना 11 धाबा फलकवते. म्हणजे सर्वच ठिकाणी जर पाहिलं तर 1चा आकडा पाहायला मिळतो. एक षटक संपन्न, 1 विकेट्स मात्र गमावली आणि 11 धाबा फलक्यावरती. आणि विकीच्या बॅटमध्ये सुद्धा मात्र एका चेंडूवरती 1 रन्स आपण पाहिलेले आहे. आणि किरण खेळतोय 10 या धावसंख्येवरती. चला स्पीडअप करायचं आहे. कामान संघ लक्ष असू द्या, पहिली 4 षटके तुम्हाला कंपल्सरी 20 मिनिटांच्या आतमध्ये फिनिश करायचे आहेत. जर आपण आज जास्त वेळ खर्च केला तर मात्र तुमच्या संघाला मात्र त्याचा ठिकाणी नुकसान होऊ शकतं. आणि आज नागले संघाला ते पॅनल्टी लागलेले आहे वेळे संदर्भात. आज प्रत्येक संघ जर पाहिला तर योग्य वेळेवरती या स्पर्धेमध्ये पोहोचला आणि चळूळ चांगल्या प्रमाणात सुरू आहे. आणि उद्या तर या ठिकाणी आगरी भाषेची तोफ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. समालोचन पॅनलमध्ये दशरथ पाटील सर या स्पर्धेमध्ये प्रथमताच शुभागमन त्यांचं होणार आहे आणि त्याची जबाबदारी राजेंद्र पाटील सरांनी घेतलेली आहे. मॅन फ्रॉम करावे, नवी मुंबई. अंतर एवढा दूर आहे की चला आशा करूया की येतील या स्पर्धेमध्ये. दुसरं षटक अतुल ठाकरेला आपण पाहतोय. सेकंड पॉवर प्ले. बागपूरला गेले, स्वतःला मात्र बचावात्मक फटका विकीच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. सिंगल रन्स. स्वतः मात्र पाहिलं तर गोलंदाजाने मात्र चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्यानंतर मिडॉफचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि तोपर्यंत मात्र सिंगल रन्स मात्र इथे जोडली गेली. फलकावरती 12 धावा पाहायला मिळत आहेत. वातावरण जर पाहिलं तर आज शांतमय आहे आणि अंगाला मात्र गारवा मात्र या ठिकाणी स्पर्श होतोय. कारण आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये जो क्रीडांगण आहे तो मात्र या ठिकाणी वसला इथे मात्र पाहू शकाल. लाऊड अपील क्वाड बेंचसाठी, परंतु पंचांची मात्र त्या ठिकाणी स्वीकृती नाही आहे. आणि आपण जर या मैदानाचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं आम्हाला प्रत्येक वर्षी या मैदानासाठी भिवंडीची प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय साधानजी खाटीमिरी भाई आणि मलिक आगा परिवार यांचं आम्हाला नेहमीच या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान मिळत असतो. त्यांचे करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय, परंतु सुरुवात लाजबाब अतुल ठाकरेच्या वतीने पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि त्याच्यानंतर डॉट बॉलनं मात्र सांगता आपण पाहिली. धावसंख्या स्थिर 12 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. हो इथे मात्र इनफिल्डला बीट करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या डोक्यावरून फक्त स्लाइस केलाय. चेंडू वेगाने चाललाय. रेस सुरू आहे चेंडू आणि फिल्डर मध्ये आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला फील्ड केलाय. तोपर्यंत 2 रन्स किरणनं मात्र ते जोडल्या गेल्या. किरण चांगल्या प्रमाणे खेळतोय. एक्झॅक्टली 360 डिग्री फलंदाजी काय असते त्याचा प्रात्यक्षिक उदाहरण देण्याचा प्रयत्न करतोय. हुकी करतोय, इनफिल्डला बीट सुद्धा मात्र करू शकतोय समोर दिशेनं. आणि जर एखाद्या वेळी जर चेंडू त्याच्या बॅटमध्ये रडारमध्ये परफेक्टली मिळाला तर आय थिंक मिड विकेट लॉंग ऑन सुद्धा तो खेळू शकतोय. ही कला त्याच्याकडे आहे. अतुल पुन्हा एकदा इकडे मात्र पहा भरपूर भरपूर शपल झाले. पुन्हा हुक केलाय गॅप मधून, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. आतापर्यंत पाहिलं तर ठिकाणी 3 बाउंड्रीज पाहिल्या आपण किरणच्या बॅटमधून. त्याच्यामध्ये 2 चौकार, 1 षटकार आणि तिन्ही चेंडू आय थिंक त्याच दिशेने मात्र त्याने खेळलेले आहेत. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये असं वाटतं की आता तो मात्र स्ट्रॉंग झोन असावा. आणि फलकावरती या चौकाच्या साईडने 18 धावा लागलेल्या आहेत. चांगल्या स्थितीमध्ये मिस स्पोर्ट कवाड संघाला आपण या ठिकाणी पाहतोय. 1 विकेट जरूर त्या संघाने गमावली, परंतु समोर किरण फुल टॉस वरती चांगला ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा केवळ चेंडू चालत दन करत, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी. कारण दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतोय. 3 फिल्डर अगदी प्रोटेक्शनसाठी आपल्या डीपमध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय. वाडिश लॉंग ऑन फिल्डर तैनात केला आणि आय थिंक डीप स्क्वेअरकडे फिल्डर तैनात केला होता स्पेशली किरणसाठी.
पुढचा बॉल पेस करेल विकी. सध्या मात्र संयम तो बाळगतोय, परंतु या ठिकाणी पुन्हा एक्झॅक्टली मोठा फटका केल्याचा त्याने प्रयत्न केला जरूर, परंतु कुठल्या प्रमाणात प्रॉपरली कनेक्शन नाहीये. आणि शेवटचा बॉल आला या ठिकाणी डॉट. चांगला स्पेल या ठिकाणी अतुल ठाकरेच्या वतीनं पाहिलंय. विकेटचं कॉलम जरूर त्याचं खाली राहिले, परंतु इकॉनॉमिकल स्पेल 8 रन्स त्याने खर्च केले. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना मिस पर कव्हर संघाने जोडला 19. यानंतर चला दोन्ही टीम्स नाणेफेकीसाठी आपण रेडी राहा. वकी स्पोर्ट महापोले आणि जय बजरंग मिनेश इलेवन कारिवली पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आणि तदनंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करू. आणि आतापर्यंत एक्झॅक्टली जर पाहिले तर 2 षटकासाठी कामन संघाने परफेक्टली 10 मिनिटांचा वेळ घेतलाय. आणि आतापर्यंत ओव्हर रेट चांगला आहे असं आपण म्हणू शकतोय, परंतु 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट करायचे आहेत. तिसरा षटक आणि गोलंदाज कंटिन्यू राहील अन्सरीला आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहिल्या स्पेलमध्ये पाहिल्या तर या ठिकाणी 11 धावा खर्च केला होता. आणि तुम्ही पाहू शकाल मिस स्पोर्ट कव्हर संघाचा दगआउट सध्या रिलॅक्स खेमा आहे असंच आपण इथे त्याचं वर्णन करू शकतोय, कारण खेळपट्टीवरती किरण आणि विकी सारखी जोडी पहा. प्रेक्षकांना जिथे जागा मिळेल तिथे बसून मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. खेचून मारलाय चेंडू चालला अगदी गॅप मध्ये डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय तोपर्यंत 2 रन्स हो. आणि आता मात्र काही ओव्हरच्या रूपानं धावा घेण्याची संधी आता निर्माण असेल. 3 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. थोडंसं जर पाहिलं तर फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आज 94 कामांच्या वतीनं मिस्टेक होत नाहीत. त्या तुम्हाला चुका मात्र या ठिकाणी करेक्शन करावं लागतील, कारण क्रिकेटचा खेळ म्हटलं की प्रत्येक रन्स फार महत्त्वपूर्ण असते. आणि मी नेहमीच सांगतो की या शिक्षणामध्ये एका गुणाला फार महत्त्व असतो, राजकारणामध्ये एका मताला फार महत्त्व असतो, आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये एका गुणाला एका धावेला फार महत्त्व असतो. ज्यावेळी लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन खेळपट्टी होते त्यावेळी मात्र कधी कधी गोलंदाजांसाठी सुद्धा डोकेदुखी ठरत असते, परंतु राहीलकडे तो अनुभव आहे. तो अनुभव मात्र झोकावा लागेल. फटका टायमिंग प्रॉपरली नाही फसलाय आणि क्षेत्ररक्षक पाठवर जात असताना वड कॅच मिस्टर धनराज सावंत झेल पकडला आणि या ठिकाणी मिस स्पोर्ट कव्हर संघाला लागणारा हा दुसरा धक्का. या दरम्यान दूध नागरिक गावाचे या प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अनिलजी जाधव साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि ऍक्शन रिप्ले पहा. थोडासा दूरवरून या ठिकाणी फटका विकीने केल्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे प्रॉपरली कंडिशन झालं नाहीये. आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली धनराज पाठपुरे गेला आणि काही जबरदस्त कॅच त्यांनी तिकडे मात्र पकडली. विकीचं स्ट्रगल आपण पाहिलं या सामन्यामध्ये. फक्त 2 रन्स त्याच्या बॅटमधून निघाल्या. आणि या ठिकाणी पाहू शकाल किरणजी त्याने मात्र लवकरात लवकर साथ सोडली, परंतु नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आला धीरज. इडियट नंबर 4 राहिलला मात्र मिळणार ही दुसरी सफलता. आणि या 2च विकेट्स आतापर्यंत इथे कबाड संघाने गमावला आणि दोन्ही विकेट्स खात्यामध्ये आपल्याला राहिलच्या पाहायला मिळत आहेत. हो पुन्हा मात्र या ठिकाणी चेंडू हवे स्वतः गोलंदाज. राहुलची बॉडी जर पाहिली तर थोडीशी मजबूत आहे आणि त्याच्यामुळे त्याला ती गती मात्र प्राप्त झाली नाही. आणि या चेंडू मात्र धडीला दान होत असताना धीरजचं आय थिंक पहिल्याच चेंडूवरती त्याला असं जीवनदान मिळालं असं म्हणायला हरकत नाहीये. या सिंगलच्या वतीनं 23 धाबा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. किरण चांगल्या प्रमाणे खेळतोय. 23 पैकी वैयक्तिक किरणच्या बॅटमधून 20 रन्स पाहिले आपण. 9 चेंडू त्याने फक्त या ठिकाणी सामना केला, त्याच्यामध्ये 2 चौकार पाहिले आपण, 1 षटकार पाहिले आणि सिंगल डबल सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात तो मात्र या ठिकाणी प्राधान्य देतोय. ओ इकडे मात्र रिव्हर्सचा फटका. वा जरूर का चेंडूवरती उपट टाकली आणि चेंडू सरळ जात असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका या ठिकाणी सातत्याने मात्र इम्प्रोवाइज स्ट्रोक केल्याचा प्रयत्न करतोय. आणि ऍक्शन रिप्ले पहा. स्क्वेअर अँगलला मात्र या ठिकाणी प्रिन्स मूवीच्या वतीनं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. वेगाने चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आणि तसं जर पाहिलं तर या मैदानाची आउटफील्ड फार फार या ठिकाणी टणक आहे.
गॅप फार मोठे पाहायला मिळत आहेत. हो इकडे मात्र पाहू शकाल स्वतःला चेक केला आणि या ठिकाणी वाडिश म्हणून आपला झेल ड्रॉप. किरणला जीवनदान देणं म्हणजे कुठेतरी कामन संघाच्या वतीनं मात्र या ठिकाणी फार मोठी चूक. आणि ही चूक मात्र पाहिलं तर फिल्डर मिडऑफच्या क्षेत्रामध्ये पाहिलं आपण अमानच्या वतीनं. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच आपण म्हणतो की पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस. परंतु अमानकडून मात्र त्या ठिकाणी फार मोठी चुकी घडली गेली. 28 धावा फलक्यावरती आता पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील आणि थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पंचांच्या वतीनं वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. 29 चांगल्या स्थितीमध्ये संघ सध्या आपण पाहतोय मिसफूट कवाड. कारण आजचा जर आपण शेड्यूल जर पाहिला तर 55-60च्या जवळपास जो संघ पोहोचला त्या संघाने मात्र आज मॅचेस जिंकलेल्या आहेत. आणि त्या दिशेने आता मात्र कुठेतरी वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय मिसफूट कबाड. चला वकीस पण महापोली संघ नाणेफेकीसाठी आपण सज्ज राहायचंय. हो पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सेम रिझल्ट. पंचाचा वाईटचा इशारा. बॅक टू बॅक दुसरा स्फेअर बॉल राहिल अन्सरच्या वतीने आपण पाहतोय. आणि या सिंगलच्या वतीने 30 धावा. म्हणजे आतापर्यंत राहिलचा आपण विचार केला तर 11 लिगली बॉल त्याने हाताळले, 22 धावा खर्च केल्या, 2 सफलता त्याच्या नावावरती राहिल्या. शेवटचा बॉल अजून शिल्लक त्याच्या स्पेलमधील आणि ही लाईन चांगली आहे. चांगली लाईन आहे. टप्पा योग्य आहे. गुडल्या स्पॉटवरून चिडतोडसा अधिक बाउन्स झाला आणि त्या बाउन्सवरती फलंदाज धीरज मात्र बीट होताना पाहायला मिळतोय. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10च्या गतीने धावसंख्या जोडत असताना मिसफूट कबाड संघाने जोडल्या 30 2 गड्यांच्या मोबदल्यात. चला मापुली संघ यस रेडी आहेत. दोन्ही संघ आलेले आहेत. चला आपण इनिंग ब्रेकमध्ये लगेचच टॉस करणार आहोत. 3 ओव्हरचा खेळ संपन्न 30 धावा फलक्यावरती. राहिलचे 2 षटकाचा स्पेल संपन्न झालेला आहे. त्यांनी खर्च केला 22, 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये पाहिल्या. 4थ्या षटकाला सुरुवात केली जाईल आणि गोलंदाजाचा मात्र अडकणी सज्ज होतो 94 कामन संघाच्या वतीनं. सध्या पाहू शकला ऑन स्क्रीनवरती उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी आपण LED TV या स्पर्धेच्या वतीने देणार आहोत. आणि त्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य कुंदेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय डॉक्टर कपिल भाऊ पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आम्हाला स्पर्धेमध्ये प्राप्त झालेलं आहे. त्यांचे विशेष आभार. आणि हे आकर्षक बाईक होंडा शाईन मालिकावीरासाठी आपण या स्पर्धेच्या वतीने देणार आहोत. आणि त्यानंतर या चमचमणाऱ्या ट्रॉफीज स्वर्गीय तुलसीरामजी पाटील यांच्या स्मरणार्थ ठाणे जिल्हा शिवसेनेचे प्रमुख सन्माननीय कुंदनशेठ पाटील यांच्या वतीनं या सर्व ट्रॉफीज आम्हाला स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप झालेल्या आहेत. आणि तदनंतर मालिकावीर, बस बॅटर, बेस्ट बॉलर स्वर्गीय कचरजी काळूराम नाईक आणि स्वर्गीय कृष्णाई कचर नाईक यांच्या स्मरणार्थ निलम कचर नाईक यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज आम्हाला स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहेत. त्यांचे विशेष आभार. षटक क्रमांक 4 वैभवच्या हातामध्ये पाहायला मिळतोय आणि वैभवने चांगली सुरुवात केलेली आहे. निर्धावानं मात्र ती सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती किरणला त्याने बीट केलंय. वापसी चांगल्या प्रमाणात आपण पाहतोय या 94 कामांच्या वतीनं. पुढचा बॉल पुन्हा शेफल झालाय किरण आणि या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. आता मात्र किरण कुठेतरी वैभवच्या अंगे सास पडतोय. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. ज्या फटक्याने एक्झॅक्टली किरण या डावामध्ये धावा जोडल्या त्याच फटक्याने आता मात्र कुठेतरी त्याला मात्र या ठिकाणी बीट केलाय. आणि वैभव चांगल्या प्रमाणे इथे मात्र लाईन बीट इथे मेंटेन करतोय. इकडे फटका हवेत फसलाय पण तो लॉंग ऑनला कुठला फिल्डर नाहीये. वाडिश लॉंग ऑनवर क्षेत्रशे जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत 2 धाबा घेण्याची संधी किरणकडे उपलब्ध होती. आणि 2 धाबा मात्र सहजपणे त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. आणि इथून जर सिंगल डबल जर धाबा जर इथे प्राधान्य दिला दोघांनी तरी सुद्धा मात्र 50च्या जवळपास हा संघ मजल मारू शकतो. आणि तो प्रयत्न किरणचा पाहायला मिळतोय. 32 धावा फलक्यावरती आणि वैयक्तिक 27 धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा तोच फटका ऑन साइडला उडवलाय. जबरदस्त शॉट परंतु स्क्वेअर लेगला झेल पकडल्या. पंचाचा नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेपिंग आणि बॅटर 2 रन्स तिकडे मात्र पलून पूर्ण गेल्या. 2+1 आणि आता मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. चला ओव्हर स्टेपिंग साठी सर अंपायर्स कॉल आहे का? यस चला अंपायर्स कॉल आहे चेक करूया.
दरम्यान या ठिकाणी इंजिनियर लवेजी पाटील आणि भावेजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि फार मोठा या ठिकाणी नो बॉल आहे. जो निर्णय ऑफिशियल पंचाने दिला होता तोच निर्णय आता मात्र या ठिकाणी आपण गृहीत पकडूया. आणि या पुढील चेंडू आता मात्र असेल फ्री हिट. 3 रन्स आपण ॲड करूया आणि 3 धाब्यांच्या अनुषंगाने मात्र 35 धावा फलकावरती मात्र पाहायला मिळतात का टेलिकास्ट आहे. आणि खऱ्या अर्थाने प्रिन्स मूवीचं मी नेहमीच वर्णन करतो की प्रथमतः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्निकोमीटर कोणी आणलं असेल तर प्रिन्स मूवीच्या वाहिनीनं. पिरियड बॉल आणि त्याच्यावरती फटका हवेत पुन्हा खेळला आणि पुन्हा झेल पकडला. म्हणजे पहा आज येताना किरणनं केवाड गावाच्या अगदी नाक्यावरती नशिबाची हात त्याने मिळवणी करून तो या स्पर्धेमध्ये आलाय. कारण दुसऱ्यांदा झेल पकडला आणि दुसऱ्यांदा तो मात्र बचावलाय. अजून काय हवं आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. यालाच म्हणतात लक फॅक्टर. आणि या सिंगलच्या वतीनं 36 धाबा फलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. परंतु वैभवनं या ठिकाणी या जबरदस्त या ठिकाणी बाउन्स बॅक केलाय टीम 94 कामन संघासाठी. कारण त्याच्या आगे आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाही. अजून एक चांगला बॉल वाईट यॉर्करचा प्रयत्न परंतु एवढा वाईट टाकला की पंच मात्र त्याला दंडित करतायत वाईटच्या स्वरूपात. सन्माननीय तंटामुक्ती माजी अध्यक्ष शेखर शेठ भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समेत सन्माननीय मच्छिंद्रजी केणे कट्टर शिवसैनिक जय महाराष्ट्र. चला विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ इकडे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. क्रॉस लाईन या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र संपर्क नाहीये. निर्धावाने मात्र चेंडूची सांगता. आणि आतापर्यंत पाहिलं तर या षटकामध्ये वैभवनं 3 डॉट बॉल हाताळले. 2 स्क्वेअर एकावरती डबल एकावरती सिंगल. चांगल्या प्रमाणात या ठिकाणी गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. अजून एक चांगला बॉल वा अगदी यष्टाच्या रोखाने टाकण्याचा प्रयत्न आणि जबरदस्त मात्र गोलंदाजी आणि फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. आणि हे 4 षटकाच्या समाप्तीनंतर टीम मिसपट कव्हर सगळी धावसंख्या आपण जर पाहिली तर 3 गडी बाद 37 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि 4 षटकांसाठी मात्र योग्य वेळ 94 कामन संघाने मात्र इथे खर्च केलाय. पाहू शकाल या ठिकाणी ज्याचं नुकतंच मात्र शुभागमन झालेलं आहे. ऑन स्क्रीनवरती तुम्ही त्यांना पाहू शकाल. तंटामुक्ती माजी अध्यक्ष शेखरजी भोईर आणि मच्छिंद्रजी खेणे तुम्ही पाहिलं. आणि पाहू शकाल या ठिकाणी अनिलजी जाधव यांनाही तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. राजेंद्र पाटील सरांच्या समेत त्याचप्रमाणे संजयजी वारगडे यांना तुम्ही पाहू शकाल. पाठीमागे उमेशजी गुलवे आहेत. आणि या ठिकाणी पाहू शकाल नरेनभाई घोराडकर यांनाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. हर्ष पाटील आमचे सहकारी समालोचक सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. शेवटचा षटक आणि गोलंदाज आता मात्र या ठिकाणी प्रकाश बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. 37 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी आतापर्यंत या ठिकाणी मिसफर कवाड संघाने गमावले. शेवटचं षटक या पहिल्या डावातील. हो पहिलाच बॉल फुलटॉस आणि पंचांनी या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलाय. भीमर नो बॉल. आणि इकडे मात्र काय घडलं पहा. भीमर नो बॉल वरती या ठिकाणी फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. दक्ष डायमंड डकचा मात्र शिकार झालाय. एकही चेंडू त्याने मात्र इथे फेस केला नाहीये. आणि मात्र पाहू शकाल रन्स घेण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाजाने मात्र अंडरआर्म फेकी केली. स्टॅनवरती चांगला निशाणा त्याने मात्र साथ केला. आणि चौथा धक्का लागत असताना या ठिकाणी मिसपूर कवाड संघाला पुढचा बॉल फ्री हिट. आणि तो मात्र चेंडू मात्र फेस करेल किरण. दुसऱ्यांदा फ्री हिट चेंडू त्याला मात्र खेळण्याची संधी मिळाली की त्याच्यावरती मात्र येणार का एखादा मोठा हिट. चला आजची दुसरी रजनी आपण या स्पर्धेची पाहतोय. उद्या तिसरी रजनी असेल या स्पर्धेतील. शुक्रवार दिनांक 20/3/2026 आणि उद्या सुद्धा या स्पर्धेमध्ये एकूण 10 संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिला सामना सुमित कुमार गुंदवली विपक्ष गावदेवी धामणे. ठीक 4 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. 4:30 वाजता पहिला चेंडू डिलिव्हर केला जाणार आहे याची आपण नोंद घ्या. आणि उद्या
एक्झॅक्टली स्ट्रिक्टली राहणार आहे. जो संघ वेळेवरती पोहोचणार नाही त्यांना धावांची नाही तर चेंडूची पॅनल्टी असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. पुढचा बॉल फ्रीट सामना करेल किरण. ओ आणि त्याच्यावरती आलाय मोठा हिट, परंतु कावू कॉर्नर वरती पाहिली तर सर्वात लॉंगेस्ट बाउंड्री आणि तो सीमारेषा मात्र या ठिकाणी ओलांडण्याचा प्रयत्न किरणने केलाय. तिसऱ्यांदा झेल पकडला किरणचा, परंतु फलंदाज किरण नाबाद राहिलाय. असं वाटतं की इतिहासामध्ये सुद्धा मात्र आता किरणच्या नावावरती रेकॉर्ड्स लिहिला जाणार. आणि पाहू शकला या ठिकाणी कारेलूचे एक विस्फोटक फलंदाज लेजंड मिस्टर पप्प्या खारीक यांचं शुभागमन झालेलं आहे. आणि त्यांच्या सोबतीला मिस्टर सचिन पाटील. हो इकडे मात्र हुक गेला आणि या ठिकाणी चेंडूला वेट गावून दिलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. जे आहे त्या दिशेने मात्र जास्तीत जास्त मात्र इथे फटके जोडण्याचा प्रयत्न करतोय. हा चौकार पहा, एका टप्प्याच्या साइड चेंडू मात्र अगदी वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. 39. हो पुन्हा मात्र रिबसचा फटका. फलकावरती पाहिलं तर एकूण धाबा 44 पाहायला मिळत आहेत. आणि त्यापैकी किरणच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर 36 धावसंख्येवरती तो खेळतोय. आणि या पहिल्या डावातील आपण विचार केला तर आता मात्र 3 बॉल शिल्लक आहेत. फुलटॉस आहे, पुन्हा ऑनसाला उडवला, मिड विकेटला फिल्डर तैनात. हा चौथा जल किरणचा पॅकेटला आहे, परंतु इथे तो होणार बाद. थँक्यू डीजे. धनराज मात्र आज झेल पकडला आणि किरणची किल्ले मात्र इथे या संपुष्टात, परंतु जबरदस्त खेळ त्याने मात्र साकारला. बॅटिंग आवडली असेल तर त्या किरणसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 36 धाबाची त्याने इनिंग आपल्या संघासाठी साकारली. उद्या दुसरा सामना असेल आवाज भिनार विपक्ष मनस्वी बालखुम. तिसरा सामना साई स्पोर्ट खारबा विपक्ष रिदम अँड पार्थ गुरसई ब. वा, प्रेक्षकांसाठी एक मेजवानी असेल. सुपर फ्रायडे आहे आणि सुपर मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. चौथा सामना आई गावदेवी कोलिवली विपक्ष भादवड ब. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना नॅन्सी 11 निंबवली ब विपक्ष संतोष भुवन. असे 10 संघ तुम्हाला उद्याच्या लॉर्ड्समध्ये खेळताना पाहायला मिळतील. न्यू बॅटर अमित आलाय आणि त्या मात्र फक्त शेवटचे 2 बॉल शिल्लक. चव्वेचाळीस धावा फलक्यावरती, 44ला 5. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न केलाय आणि पाहिलं तर आय थिंक शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. अमितचा मात्र आय थिंक स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला असावा. विराटला त्याला मात्र स्ट्राईकिंगला आणायचं होतं, परंतु तो प्रयत्न त्याचा फसला आहे असंच म्हणावं लागेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि आता मात्र पंचाचा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या अतिरिक्तच्या सौजन्यानं 45 धावा आतापर्यंत पाहिलं तर 5 धावा असल्याच्या स्वरूपात पाहिलं. शेवटचा बॉल, पुन्हा रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय, परंतु काय जबरदस्त इथे 94 कामन संघानं पलटवार केला. लेगबाच्या स्वरूपात मात्र इथे एक धाव इथे जोडली जाईल, कारण मागच्या 2 षटकांचा विचार आपण केला तर मुकदम वैभव आणि प्रकाशने जर पाहिलं तर फक्त 15 रन्स या ठिकाणी खर्च केलेले आहेत. जबरदस्त मात्र कामगिरी आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा फलकावरती. लक्ष असेल टीम 94 कामन संघासमोर, लक्ष असेल 47 धावांचं. जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. वकील स्पोर्ट महापोले आणि टीम जय बजरंग बिनेश 11 कारिवली दोन्ही संघाचे संघनायक. आणि आता मात्र टॉस बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत सुनील पवार सर. जरूर ते टॉस करतीलच. ओव्हर टू युअर टॉस बॉक्स.
हॅलो हॅलो. आपल्यामध्ये उपस्थित आपण पाहतायत जुनादुर्गी गावचे उद्योगपती अर्थातच जीवाला जीव देणारे ग्रुपचे जे मेंबर आपल्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहे. आपल्याला विनंती आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. राजेंद्र पाटील सर आपल्याला देखील विनंती आहे. शेखर शेठ बोईर त्यानंतर आपण पाहतायत अनिलजी जाधव साहेब, त्याचबरोबर आपण पाहतायत मच्छिंद्रजी केणे साहेब असतील, संजयजी वारगडे साहेब असतील आणि त्याचबरोबर आपण पाहतायत विकी वारगडे. आपल्याला देखील विनंती आपण देखील टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जीवाला जीव देणारा ग्रुप जर आपण पाहिलं तर सातत्याने 1 वर्षापासून या व्यक्तिमत्वांचा साथ आपल्याला या स्पर्धेत लाभत असते. राजेंद्रजी पाटील यांच्या पाठीशी सातत्याने खंबीर हात या व्यक्तिमत्वांचा आपण पाहिलं आहे. आणि आता आपण टॉस बॉक्स करून घेतोय. टॉस बॉक्समध्ये आपण पाहतायत आर के बिल्डर टॉस बॉक्समध्ये इकडनं दोन्ही टीमचे कॅप्टन देखील सज्ज झालेत. मान्यवर पाहुण्याच्या शुभ असते आपण या ठिकाणी नाणेफेक करून घेतोय. या मॅचची एका बाजूने टीम मापोली आहे तर दुसऱ्या बाजूने टीम कारिवली आहे. कोणत्या टीमचा कर्णधार कॉल करेल? कारिवली टीमचा कर्णधार कॉल करतो. एका बाजूने रघुनाथ स्मृती आणि दुसऱ्या बाजूने प्रिन्स मूवीज आहे. प्रिन्स मूवीज असं कॉल दिलंय आणि या ठिकाणी टीम कारिवलीने या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकला. मान्यवर पाहुण्यांना विनंती आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि मान्यवर कक्षामध्ये जाऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. आपण पाहता या ठिकाणी दोन्ही टीमच्या कर्णधारांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. थोडीफार चर्चा जरूर होणार कारण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पाहतायत रितेश भाई स्पोर्ट्स मापोली टीम आणि एका बाजून आपण पाहताय मिनेश 11 जय बजरंग कारिवली. नाणेफेकीचा कॉल जर आपण पाहिला तर टीम मिनेश 11 कारिवली टीमने जिंकला. यंदाचा हंगाम कारिवली टीमने नक्कीच गाजवलाय. सातत्याने कारिवली टीमची चर्चा जरूर आहे. फॉर्ममध्ये कारिवली टीम चांगलं प्रदर्शन करते. एकंदरीत या स्पर्धेमध्ये आपण दरवर्षी सहभागी होता, या वर्षी देखील सहभागी झाला. गेल्या वर्षी जरूर एंड मोमेंटला पराभूत झाला आणि घरचा रस्ता पकडावा लागला, परंतु या स्पर्धेमध्ये यंदाच्या हंगामामध्ये इकडे दाखल झाले तेव्हा या स्पर्धेच्या आयोजन नियोजनाबद्दल काय 2 शब्द असतील? आयोजन खूप चांगलं आहे आणि एकंदरीत जर विचार केला तर ही स्पर्धा आपण पाहता डेनरच्या स्वरूपामध्ये दुसरी रजनी स्पर्धा ही आपण दुसऱ्यांदा लागोपाठ खेळतायत. नाणेफेकीचा कॉल जिंकला, निर्णय काय असेल पहिल्यांदा? क्षेत्ररक्षण. नाणेफेकी करून क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याकडे कोणते असे ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील ज्यांवर खूप जास्त विश्वास या मॅचमध्ये दाखवला जाईल? मोहित दादा आहे, अक्षय आहे, प्रतीक दादा आहे. नक्कीच सर्व काही ट्रम्प कार्ड गोलंदाज कारिवली टीमचा जर विचार केला तर एक उल्लेखनीय टीम आहे. त्यांना देखील आपण देऊया विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर आपल्या समेत मापोली टीमचे कर्णधार आहेत. खूप दूरवरचा प्रवास या ठिकाणी करून आलेत. खूप बहुत दूर से यहाँ तक आ चुके. यहाँ से टॉस अगर देखा जाए तो टीम कारिवली ने जीता है. टॉस जीते तो क्या डिसीजन यहाँ से लेते? हम बैटिंग ही लेने वाले थे और अभी यहाँ से अगर देखा जाए तो बैटिंग है, ये बैटिंग करते हुए सामने की टीम के बारे में अगर सोचा जाए तो सामने की टीम बेहतरीन है, जिनके पास अच्छी बैटिंग लाइनअप है, अच्छी बॉलिंग लाइनअप है. उस हिसाब से आपकी टीम कितने रनों तक जाने का प्रयास करेगी इस मैच में? 50+. बहुत बहुत आपको भी ऑल द बेस्ट. आणि जाऊया लगेच आपण समोर कक्षामध्ये. तुमच्या समेत मी स्वतः जोडलं जाईल. नाणेफेकीचा कॉल जो आहे तो जिंकलाय टीम कारिवलीनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्याकरिता प्राचारित केले टीम मापोलीला. चला जाऊया टॉस बॉक्स मध्ये. इन गोइंग मैच. धन्यवाद. तो इस वक्त ड्रेसिंग और चेसिंग कंपलसरी है, ये टूर्नामेंट का नियम है. और लॉट उड़ाते समय भी ये कहा था. इस वक्त हम कामन टीम को 2 रन की पेनल्टी दे रहे हैं. कामन टीमला 2 धावाची पेनल्टी लावण्यात आलेली आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. ट्रॅक वेगळे आहे, त्यासाठी कामन टीमला 2 धावाची पेनल्टी आहे. जुनादूर गावाचे उद्योजक आदरणीय अनिल जाधव साहेबांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करून घेऊया. मी या स्पर्धेचे शिल्पकार, ठाणे जिल्ह्याचा नंबर 1 पत्रकार, नंबर 1 सूत्रसंचालक आणि गोर गरिबासाठी नेहमी अहोरात्र झटणारे आमचे राजेंद्र पाटील सर यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण. स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय आपण. तर सामना अतिशय मोठा पाहतोय आपण आणि मोठा समालोचक म्हणून ज्यांनी नाव कमवलंय असे आमचे परम मित्र हर्ष सज्ज होताना कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओ टू द कॉमेंट्री बॉक्स हर्ष पाटील. चला जाऊया मॅचच्या दिशेने. एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते.
किरणचा पहिलाच बॉल फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. टार्गेट करण्याचा प्रयत्न निशाणा त्या ठिकाणी साधू शकले नव्हते. कोणत्याही पद्धतीनं स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरनं रन या ठिकाणी एफर्ट केली नाहीये. सलामीची जोडी एका बाजूनं अमनला आपण पाहताय तर दुसऱ्या बाजूनं अकबर शेख, ज्याच्याकडे अनेक वर्षांचा अनुभव सातत्यपूर्ण ज्याने टिकून ठेवलाय. अर्थातच अकबर शेखला आपण पाहतायत एका बाजूनं टीम 94 कामन, दुसऱ्या बाजूनं टीम मिथ स्पोर्ट्स कवाड. मापोली टीमच्या कर्णधार आपल्याला विनंती आपण संपर्क साधायचा आहे. या दरम्यानचा फटका चांगला आहे. डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर केलंय, रिटर्न केलं जात आहे. तत्पूर्वी दोन्ही बॅटर्सकडे इकडनं संधी होती सिंगल धाव पूर्ण करण्याची. सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजे 1च्या घरामध्ये पहिली धाव धावफलकावर लागली जाते. खाते उघड होत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमशी आपण पाहतायत. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये चांगली बॅटिंग, 5 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर टीम कवाडनं धावा बनवल्यात ते म्हणजेच 46 आणि 47चं टार्गेट समोर सेट केलंय. आपण पाहतायत नक्कीच गावदेवी स्पोर्ट्स लाखिवलीचा सहभाग या स्पर्धेमध्ये सातत्याने असतं. चांगल्या पद्धतीने पाठिंबा आपण पाहिलाय. आपण पाहतायत श्री गणेश डिजिटल याचे ओनर आपण पाहतायत ओमकार पाटील यांचं देखील ओमकारजी भोईर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे. मॅच सध्याच्या घडीला प्रेक्षक इकडनं पाहतायत. जबरदस्त मॅच इकडनं रंगली आहे. एका बाजूनं टीम 94 कामन तर दुसऱ्या बाजूनं टीम पाहायला मिळते मिथ स्पोर्ट्स कवाड. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे किरण मडवी. हा चेंडू बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. चेंडू गॅप मध्ये, 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधनं त्या ठिकाणी चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न जरूर केलं, परंतु चांगल्या पद्धतीनं एंड मोमेंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चेंडूला स्टॉप करण्यामध्ये यशस्वी ठरले. तत्पूर्वी दोन्ही बॅटर्सकडे संधी होती 2 धावा पळून पूर्ण करण्याची. दोन्ही बॅटर्स अकबर शेख आणि त्याच्या सोबतीनं अमन इकडनं 2 धावा पळून पूर्ण करतायत. दुहेरीच्या मदतीनं धावफलक आता 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. कोणतीही गडी, कोणताही फलंदाज अजूनपर्यंत बाद झाला नाहीये. नेक्स्ट बॉल बॅकफुटला असताना कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला या ठिकाणी अकबर शेखनं केला, परंतु त्यामध्ये अपयश येताना पाहायला मिळतं. डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. किरण मडवीने चांगली बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना जर आपण पाहिलं तर किरणने वैयक्तिक 36 धावा बनवल्या आणि त्यानंतर आता गोलंदाजी करत असताना देखील कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्या टीमसाठी करताना दिसलाय. नेक्स्ट बॉल बॅटने अक्रॉस द विकेट जाऊन स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंपच्या चेंडूवर या ठिकाणी थोडीशी छेडछाड केली आणि त्यानंतर फलंदाज अकबर शेखच्या पारीला पूर्णविराम, फुल स्टॉप. मोठा धक्का टीम 94 कामनला. फर्स्ट विकेट इज डाऊन. आपण पाहतायत लाखिवली गावचे यंग अँड डॅशिंग क्रिकेटर आणि त्यांच्या सोबतीनं आपण पाहतायत लाखिवली गावचे यंग डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी सूरजजी पाटील आणि त्यांच्या सोबतीनं आपण पाहतायत नाम तो सुनाई होगा लिटिल मास्टर पार्थ पाटील पण त्यांच्या सोबतीने आहेत. मोस्ट वेलकम. पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे किरण मडवीनं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दमदार बॅटर आलाय. राहिल अन्सारी आलाय. सिक्सर किंग आहे या टीमचा. बाहुबली आता मैदानाच्या आतमध्ये. किरणचा चेंडू बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न. वाडा बॉल, जबरदस्त चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट क्रिएट करणारा कट होत असताना सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉल. षटकाची होती समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 3. गडी बाद झालाय 1. 3 बाद 1 अशी स्थिती.
टीम कवाडनं जबरदस्त गोलंदाजी केली आहे, कमालीची गोलंदाजी दर्शवली आहे. चला टीम कवाड, आपल्याला विनंती असणार आहे टीम मीटिंग करायची नाहीये, कारण आजच्या रात्रीमध्ये खूप सारे सामने खेळवणे बाकी आहेत. त्या अनुषंगानं जेव्हा षटक समाप्त होईल आपण कोणत्याही पद्धतीने टीम मीटिंग करायची नाहीये. नक्कीच आपण पाहतायत मिनेश 11 जय बजरंग कारिवली टीमचे ओनर अर्थातच मिनेशजी पाटील साहेब, आपण पाहतायत कारिवली ग्रामपंचायतीचे सदस्य, आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे मिनेशजी पाटील साहेब. षटक क्रमांक पहिले संपुष्टात आला आणि पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी इकडनं जर आपण पाहिली तर किरण मडवीने केली आहे. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजी मार्क करण्यास सज्ज होत असताना इकडनं गोलंदाज पाहायला मिळत आहेत. अक्षय आलेत वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरं षटक घेऊन. अक्षय वांगड आलेत, आपण पाहतायत दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी मार्क करणं त्यांच्या विपक्षामध्ये दमदार स्ट्रोक खेळण्याकरिता ज्या बॅटरला सातत्याने ओळखलं जातं अर्थातच अमन स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतायत टीम 94 कामन टीमचा बाहुबली अर्थातच राहिल अन्सारी आहे. परंतु ज्या पद्धतीनं ज्या कॅलिबरनं गोलंदाजी केली ना टीम मिड स्पोर्ट्स कवाडनं, जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे. किरण मडवीची दुसरं षटक, पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत आहेत. व्हेरी फर्स्ट बॉल स्टेट बॅटनं फटका जबरदस्त आहे, मिडल ऑन द बॅट आणि चेंडू निघून जातोय डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. आमनच्या बॅटमधनं बिग हिट सिक्सर. आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्या ठिकाणी जरूर प्रयत्न केले परंतु चेंडू वरून निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अमन मिडल ऑफ द बॅट करत असताना जेव्हा मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला तेव्हा टक्कन आवाज आला आणि त्यानंतर सरळ चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेलाय. मी अगोदर उल्लेख केला होता की अमनकडे ती क्षमता आहे, स्टेट बॅटने खूप मोठे मोठे स्ट्रोक तो अटेंड करत असतो आणि त्यामधला एक त्याचा पॅटर्न स्ट्रोक त्याने दाखवलाय सिक्सर टोकत असताना. हा चेंडू देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, त्या ठिकाणी थोडीशी पंपलिंग झाली, त्याचा फायदा उचलत असताना तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले. दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 1-10 अशी स्थिती आपण पाहतायत. बॅटिंग करणारी टीम सध्याच्या घडीला आपण पाहतायत 49 धावांचा पाठलाग करत असताना इकडनं पाहायला मिळतीये. 2 धावा पेनल्टीज आहेत त्या ऍड केल्या गेलेत धावफलकावरती एकंदरीत आपण पाहतायत. नेक्स्ट बॉल इकडनं खराब चेंडू आहे, काय घडलंय. पंच आता तिसऱ्या पंचानं रेफर करतायत नो बॉल करिता. चला तिसरे पंच आपण परत या ठिकाणी यायचंय. डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय. आणि आपण पाहताय या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय. एस चेंडू नो आहे, बीमर चेंडू हाताळलाय गोलंदाजानं. एस्टनच्या वरनं चेंडू निघून गेला होता, खराब चेंडू इकडनं पाहायला मिळतोय. फलंदाज हवा तसा समाचार उचलू शकला नव्हता. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवर ऍड होत आहेत. प्रीडचा इशारा पंचांचा आलाय. प्रीडच्या चेंडूवर एखादा प्री माइंडेड स्ट्रोक आणि स्ट्रायकिंग एंडला अमन आहे, त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके एक्झिक्यूट करण्याची. इकडनं जर इक्वेशन आपण पाहिलं तर 10 धावा धावफलकावर लागले गेलेत. अजून देखील इकडनं 12 धावा धावफलकावर लागले गेलेत. आपण पाहताय अजून देखील इकडनं 37ची गरज आहे. प्रीडचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला अमन, तर गोलंदाजी मार्क करून आपण पाहतायत अक्षय.
दबाव जरूर आहे अक्षयवर देखील. हा चेंडू बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या वर लागलाय बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय. कोणतीही धाव येत नाहीये त्या ठिकाणी. आपण पाहतायत फलंदाजाने स्ट्राईक सोडण्याचं काम इकडनं केलं नाहीये. स्ट्रायकिंग एंडला अमन राहिलेत. अमनला इकडनं माहित आहे की एखादा मोठा स्ट्रोक माझ्या बॅटमधनं येऊ शकतो. एक सिक्सर त्याच्या बॅटमधनं जरूर आलाय आणि दुसरं पॉवर प्लेचं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे, प्रगती पथावर आहे. नेक्स्ट बॉल बॅटनं फटका खेचलाय, गॅप मध्ये गोलीच्या वेगाने चेंडू फरार होतोय, सीमा रेषा पार. अमनच्या बॅटमधनं हा दर्जेदार प्रेक्षणीय चौकार. इकडे पहिल्या चेंडूवर सिक्सर टोकला, त्यानंतर अमनला पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली. त्या ठिकाणी चेंडू जर पाहिलं तर गुडलेन स्पॉटवरनं अतिरिक्त उंची घेत होता. त्यानंतर फलंदाजाने पाहिलं, हेरलं, उंचीचं वापर केलं आणि त्यानंतर आडवा बॅटनं बॉलला मैदानाच्या बाहेर एका टप्प्यानं इकडनं धाडलंय. 4 धावांकरिता चौकार येत असताना पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीनं आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय, ते म्हणजे 16च्या घरामध्ये. 16 धावा धावफलकावर. आता चांगली बॅटिंग इकडनं मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. जिकडे पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्या होत्या, त्यानंतर या षटकाची कमालीची सुरुवात पाहायला मिळतीये. हा चेंडू फटका जबरदस्त आहे, टायमिंग किती चांगले, क्षेत्ररक्षक जज करतायत. वा वा, जबरदस्त, वाडा कॅच जबरदस्त झेल पकडलाय. तिकडे किरण मडवी होते, कोणतीही चुकी करताना पाहायला मिळत नाहीये. मोठा धक्का टीम 94 कामनला. अमनच्या पारीचा अंत, पूर्णविराम, फुल स्टॉप. काय झेल पकडलाय, अगोदर मैदानाच्या बाहेर गेले, त्यानंतर अंदाज घेतला, आत आले आणि झेल पकडलाय आणि महत्वाची विकेट देखील प्राप्त केली आहे. शेवटच्या मोमेंटला आतमध्ये आले, डाईव्ह करत असताना एकंदरीत जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडला गेला. किरण मडवी 100% एफर्ट्स देत असताना बॅटिंगमध्ये 36 बनवल्यानंतर गोलंदाजी करण्याकरिता आले. तिकडे फक्त आणि फक्त 3 धावा दिले, 1 विकेट प्राप्त केली आणि सध्याच्या घडीला जर इकडनं पाहिलं तर फिल्डिंग झोनमध्ये देखील 100% एफर्ट्स देत असताना एक चांगला झेल आणि अमनचा खेळ खलास. चला, टीम मीटिंग जास्त करायची नाही. टीम मिड स्पोर्ट कवाड आपल्याला विनंती आहे, कारण यानंतर देखील खूप सारे सामने खेळवणे बाकी आहेत. आपण पाहतायत स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 महासंग्राम, 18वं वर्ष, 18वं पर्व सध्याच्या घडीला आपण अनुभवतोय. संपूर्ण भिवंडीमध्ये चर्चा फक्त एकच आहे, रघुनाथ पाटील स्मृती चषक आणि फक्त रघुनाथ पाटील स्मृती चषक. बिग बॅश जरूर सुरू आहे, ग्रामीण धमाका बिग बॅश सुरू आहे, परंतु या स्पर्धेची चर्चा देखील होताना आपण पाहिली आहे. कारण सध्याच्या घडीला 4 चांद लावताना ही टीम देखील, ही स्पर्धा देखील दिसली आहे. गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली आयोजित रघुनाथ पाटील स्मृती चषक, या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेंद्रजी रघुनाथ पाटील आपण पाहतायत. नेक्स्ट बॉल, अडबा बॅटनं प्रहार करायचा होता, बॅटच्या आतमध्ये लागलाय. त्या ठिकाणी चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत काय घडले, ऍक्च्युली बॅटची एज घेत असताना थेट चेंडू जाऊन एस्टर्नवर बदललाय आणि फलंदाजाच्या पारीचा अंत. आल्या पावली परतीचा प्रवास, शून्याचा चष्मा घालून गोल्डन डकचा शिकार होत असताना फलंदाज बॅक टू द डगआउट. अतुलीचा बॅक टू द डगआउट. आपण पाहताय या ठिकाणी दिशान पाटील, त्याचबरोबर आपण पाहतायत प्रथमेश पाटील, प्रणव पाटील यांच्याकडनं जर आपण मैदानाच्या बाहेर आयवा झेल पकडता तर 200 रुपयाचं पारितोषिक. कालच्या दिवसामध्ये 100 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं, आजच्या दिवसामध्ये 200 रुपयाचं पारितोषिक लावलं गेले. कवाड संघाचा क्षेत्ररक्षक दक्ष गुरवणे जर झेल पकडला तर दिशान पाटील त्यांचे परम मित्र त्यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. आपण पाहतायत सध्याच्या घडीला सुरू असलेला सामना, एका बाजूने टीम 94 कामण आणि दुसऱ्या बाजूने टीम पाहायला मिळते मिड स्पोर्ट्स कवाड. या दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना. चला, जास्त वेळ खर्च करायची नाही, 11 मिनिटं टीम कवाड आपण घेतली, 2 षटकांकरता या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. आपण पाहतायत रोशन पाटील यांचे सुपुत्र
समर पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मोस्ट वेलकम सॅम. आपण पाहतायत कारिवली गावचे सदस्य तसेच आपण पाहतायत मिनेश 11 कारिवली टीमचे ओनर अर्थातच मिनेची पाटील साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच दिलदार व्यक्तिमत्व सातत्याने जर आपण पाहिलं तर या विभागामध्ये कोणती स्पर्धा असू द्या त्यांचा सहभाग त्या स्पर्धेला लाभत असतो आणि आज देखील या स्पर्धेकरता त्यांचा सहभाग लागला आहे. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. या दरम्यान शेंडू बाटने खेळण्याचा प्रयत्न तिकडे काय घडलंय शरीराचा वेध घेणारा शेंडू होता त्या ठिकाणी मोनीजी पाटील साहेबांचं देखील आगमन झाले. मोनीजी पाटील साहेब आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. या षटकाने देखील सुरुवात जबरदस्त केली आहे गोलंदाज किरण मडवीनं. या टीमचा एक ऑलराऊंडर तारणार आहे आणि त्या अनुषंगाने खेळ सध्याच्या घडला तो करताना देखील दिसलाय. नेक्स्ट बॉल बाटनं फटका खेचून मारायचा होता. मॅचची गोल्डन विकेट हवेत आणि पकडलाय झेल आणि आता संपलाय राहिल अन्सारीचा खेळ. बाहुबली आता सस्त्यात बाद झालाय. बॅक टू द डगआउट. आपण पाहतायत फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मिनेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मिनेश पाटील कारिवली गावचे आपण पाहतायत सदस्य. त्याचबरोबरीने जर आपण पाहिलं तर मिनेश 11 जय बजरंग कारिवली टीमचे पॅकर त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं खेळाडूंचं आणि त्याचबरोबर प्रेक्षकांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू. आपण पाहतायत पियुषची गरज यांचं देखील आगमन झालंय. आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपण पाहतायत सुशांतजी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मोस्ट वेलकम. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू असलेला सामना एका बाजूने टीम 94 कामण तर दुसऱ्या बाजूने टीम पाहायला मिळते ती म्हणजेच मिड स्पोर्ट कवाड. आपण पाहू शकता फटाक्यांची आतिषबाजी सध्याच्या घडीला मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती दर्शवणारी ही फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहतायत. या दरम्यान चेंडूवर बॅटनं फटका सुंदर आहे. डीप मध्ये चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तत्पूर्वी तिकडे एक धाव घेण्याची संधी जरूर होती. फक्त आणि फक्त एक सिंगल रन आली आहे. त्या ठिकाणी आपण पाहू शकता मान्यवर कक्षामध्ये मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत. आपण पाहतायत राजेंद्र पाटील यांच्या धर्मपत्नी नेहमीच पाठीशी हात त्यांचा असतो. नक्कीच एक आपण म्हणतो ना यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतं आणि नक्कीच रसवंतीताईंचा एक खूप मोठा हात त्यांच्या पाठीशी. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आणि शेलारवरून आपण पाहतायत ज्योतिताई यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील त्याचसोबतीने आपण पाहतायत ज्योतिजी भोईर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ड्राईव्ह करत असताना डीप मधनं क्षेत्ररक्षक पुढे आले. त्या ठिकाणी थोडीशी बंबलिंग आणि त्याचा फायदा उचलत असताना दोन्ही बॅटर्सनं इकडनं 2 धावा पळून पूर्ण केल्यात. दुहेरीच्या मदतीने धावफलक आता पुढे जात आहे. धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे ते म्हणजेच 19 घरामध्ये. आपण पाहतायत छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष छत्रपतीची गरज आहे. आपल्याला विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. मोस्ट वेलकम. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. किरण मडवी हा चेंडू इकडनं ड्राईव्ह करत असताना ड्रायव्हिंग सीटवरनं चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तत्पूर्वी एक धाव पूर्ण झाली आहे. एकेरी धावेपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये.
टार्गेट जे सेट केलं होतं मिड स्पोर्ट कवाड टीमनं त्या टार्गेटला साजेशी गोलंदाजी इकडे दर्शवत असताना किरण मडवी पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केले, तिकडे 1 विकेट प्राप्त केली. त्यानंतर या षटकामध्ये देखील किरण मडवीनं इम्प्रेस केलंय. कोणताही मोठा फटका अजूनपर्यंत खेळू दिला जात नाहीये. हा चेंडू बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न थर्डमॅनला काढलाय. त्या ठिकाणी चेंडू वेगाने चाललाय, थांबणार नाहीये. नॉन स्टॉप सीमारेषा पार, चेंडू फरार. 4 धावा आलाय महत्वाच्या क्षणी, महत्वपूर्ण चौकार. आपण पाहतायत मान्यवर कक्षामध्ये मान्यवर पाहुणे, जीवाला जीव देणारे ग्रुपचे या ठिकाणी मेंबर्स आपण पाहतायत. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित मिनेची पाटील साहेब, ज्यांचं आत्ताच आगमन झालं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये. साहेबांचं आगमन या ठिकाणी पार पडलं. त्यानंतर प्रिन्स मूवीजचे प्रोप्रायटर तसेच या स्पर्धेचे आयोजक अर्थातच प्रथमेशी पाटील साहेब. आपण पाहतायत मान्यवर कक्षामध्ये मान्यवर पाहुण्यांची मांदी आली सध्याच्या घडीला पाहायला मिळतीये. आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. राजेंद्रजी पाटील साहेबांच्या माध्यमातून मोस्ट वेलकम आहे सर्वांचंच. आपण पाहतोय धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या बनल्या गेले 24 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलंय. आता इक्वेशन इकडनं उरलं, येणारे चेंडू 12 आणि 12 मध्ये 25 ची गरज आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये जाईल यामध्ये कोणतीही शंका नाहीये, कारण एका बाजूने टीम 94 कामण आहे तर दुसऱ्या बाजूने टीम मिड स्पोर्ट कवाड आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई जेव्हा असते तेव्हा सामना रोमांचक स्थितीमध्ये सातत्याने आपण जाताना पाहिलं आहे. आणि तसंच काही चित्र इकडनं घडेल का, येणारी वेळ येणारा काल सर्व काही स्पष्ट करून जाईल. धीरज मडवी सज्ज झालेत. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, जबरदस्त चेंडू होता, हवेत गेला. एका मोमेंटसाठी असं वाटलं की जेल बादच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला डगआउटच्या असलेला जावं लागतंय की काय, परंतु तसं काही चित्र घडताना पाहायला मिळत नाहीये. तत्पूर्वी दोन्ही बॅटर्स इकडनं सिंगल धाव पूर्ण करतायत. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय. ते म्हणजेच 25च्या घरामध्ये 4 गडी गमावत असताना 25 धावा धावफलकावर कुठल्या जात आहेत. दरम्यान पाहतोय आपण शुभ आगमन झालेले छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय छत्रपती गरज साहेबांचं. आणि या दादांना विनंती असेल की दादा आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. नेक्स्ट बॉल मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटच्या आतमध्ये बॉल लागलाय. त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मधनं मिड विकेट मधनं क्षेत्ररक्षक येत आहेत. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि येस फिंगर अप, पंचांचं बोट आकाशाकडे. आणि आता वैभव धूमला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. मोठा धक्का टीम 94 कामनला. वैभव इज अ बॅक टू द डगआउट, परंतु पंचांनी आता इकडनं तिसऱ्या पंचांना रेफर केले. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूची मागणी केली आहे. तिसरे पंच या ठिकाणी दातपडताळणी करतील आणि जो काही डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आपण पाहतायत प्रिन्स मूवीजचं क्लीन अँड क्लिअर टेलिकास्ट, कोणतीही शंका नसणारे पंचांच्या मनामध्ये. एकंदरीत आपण पाहतात ग्रीप त्या ठिकाणी बेल्स पडलेत आणि येस फलंदाजाला डगआउटच्या असलेला जावं लागतंय. धक्का बसलाय टीम 94 कामनला, तो म्हणजेच 5वा. अजून एक बॅटर डगआउटच्या असलेला बॅक टू द डगआउट. पाच विकेट इकडनं मात्र 5 फलंदाज डगआउटच्या असलेला गेलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतायत हेमंत आलेत. षटक क्रमांक सध्याच्या घडीला प्रगती पथावर चौथ्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजीची सुरुवात इकडनं केली आहे.
धीरज मडवीनं जबरदस्त रफ्तार इकडनं पकडत असताना या मॅच मध्ये दिसलाय. नेक्स्ट बॉल वेगाने टाकलाय चेंडू, बॅटच्या वरच्या बाजूने चेंडू इकडनं एक्झॅक्टली लागलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला चकवत असताना चेंडू मागच्या दिशेनं त्या ठिकाणी मार्गक्रमण करताना दिसलाय. दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता दोन्ही बॅटर्स 2 धावा पूर्ण करतायत. तिसरी धाव घेण्याचा कोणत्याही पद्धतीनं मनसुबा दाखवला जात नाहीये. 2 धावा पूर्ण केले जात आहेत दुहेरीच्या मदतीनं. धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले ते म्हणजेच 28-28च्या घरामध्ये 28 धावा धावफलकावर. धीरजने या षटकाची सुरुवात कमालीची केली आहे. 1 विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज वैभवला डगआउटच्या असलेला पाठवलंय जरूर, परंतु या जोडीला आता इकडनं चांगली बॅटिंग करावी लागेल. एका बाजूनं फलंदाज प्रकाश पाहायला मिळत आहेत तर दुसऱ्या बाजूने बॅटर पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच हेमंत. एक चांगली पार्टनरशिप इकडनं बिल्डअप करावी लागेल दोन्ही बॅटर्सना. नेक्स्ट बॉल इकडनं बॅकफुटला जात असताना कट केलंय. चेंडू चाललाय ओव्हर्सचा एक्स्ट्रा कव्हर. डीप बंद क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. एकेरी दुहेरीने काही होणार नाहीये. 1-2 मोठे फटके इकडनं एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे, परंतु धीरज मडवी ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत एक्झॅक्टली एखादा कॉईन ठेवला असेल त्या कॉईंटवर गोलंदाजी करतायत. टप्पा जिथे टाकायचा आहे तिथे टप्पा पडतोय आणि त्यानंतर बॅटर्सना त्या ठिकाणी स्ट्रगल करण्यास भाग पाडलं जात आहे, संघर्ष करण्यास भाग पाडलं जात आहे. हेमंत सेकंडला हा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये अपयशस्वी ठरलेत. अपयश आलंय बॅटरला. परफेक्टली मिडल ऑफ द पार्ट इकडनं बॅटर सध्याच्या घडीला चेंडू काढू शकले नाहीयेत. जर आपण पाहिलं स्विच केलं होतं स्वतःला, परंतु चेंडूमध्ये गती जी होती त्या गतीनं बॅटरला बीट केलं. चेंडू पडल्यानंतर अगदी सबमरीन पद्धतीनं यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. आता 8 चेंडू आणि इकडनं इक्वेशन 20 आहे. हा चेंडू अक्रॉस द विकेट वाडा शॉट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडूला फेकून दिलाय ऑन साइडच्या डोक्यावरून. या मॅच मध्ये आता रंगतदारपणा वाढवणारा हेमंतच्या बॅटमधनं हा बिग हिट सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता थोडेस त्या ठिकाणी जागा बनवली आणि त्यानंतर इकडनं फ्रंट फुटला जात असताना स्ट्रोक एक्झिक्यूट केलं. एस्ट्या खुल्या सोडल्या आणि त्यानंतर बिग हिट आणि बिग हिटच्या मदतीनं आता धावफलक जाऊन पोहोचले सिक्सरच्या मदतीनं. ते म्हणजेच 35-35च्या घरामध्ये 35 धावा धावफलकावर इकडनं पाहायला मिळतात. आता येणारे चेंडू इकडनं जर पाहिले तर शिल्लक आहेत ते म्हणजेच 6 आणि इक्वेशन जर आपण पाहिलं शेवटचे 6 बॉल आणि आता इकडनं जर पाहिलं तर 6 चेंडू आणि आता 12चं इक्वेशन उरलं इकडनं. 6 चेंडू आणि 14चं इक्वेशन आहे. चुकीची दुरुस्ती आपण इकडनं पाहत आहेत. आता इकडनं शेवटचे 6 बॉल 14ची गरज. महत्वाचं षटक घेऊन इकडनं जबाबदारी जर पाहिली तर विराटच्या खांद्यावर सोपवली गेली आहे कर्णधारानं. त्या जबाबदारीला स्वीकारत असताना चांगली गोलंदाजी करतील की कामन टीमचे बॅटर इकडनं मॅच फिनिश करण्याचं काम करतील. शेवटचे 6 बॉल 14ची गरज. मी जरूर उल्लेख केले होते की सामना रोमांचक स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळेल. जिकडे 20ची गरज होती तिकडे बॅटर आपण पाहिला हेमंतच्या बॅटमध्ये सिक्सर आला. आता शेवटचे 6 बॉल 14चं इक्वेशन. स्ट्रायकिंग एंडला बॅटर इकडनं पाहायला मिळत आहेत प्रकाश, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतायत हेमंत. व्हेरी फर्स्ट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. काय चेंडू आहे, परंतु इकडनं काय घडलंय, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार, होतोय फरार. बाईकच्या स्वरूपामध्ये आलाय हा नशिबाचा चौकार. चेंडू जबरदस्त होता आउटसाइड द ऑफ स्टंप. परफेक्टली यॉर्कर लेनचा चेंडू आणि यस पंच त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाने रेपर करतायत. त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे पंचांनी.
पंच या ठिकाणी तिसरं पंच आपण पाहतायत दात पडताळणी करतायत. एक्झॅक्टली चेंडू कशा पद्धतीने गोलंदाजाने डिलिव्हर केलाय, गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतलं गेलंय. त्या ठिकाणी येस क्लीन चेंडू आहे पंच. त्या ठिकाणी क्लीन चेंडू पाहायला मिळतोय. जरूर आक्षेप घेतलं होतं बॅटिंग करणाऱ्या टीमनं, परंतु ते आता इकडनं चुकीचं ठरवलंय. क्लीन अँड क्लिअर चेंडू. वेग प्रचंड होतोय चेंडू मागे. चला मॅच ऑन करायची आहे. विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम जास्त टीम मीटिंग करायची नाही. आता इक्वेशन जर इकडनं पाहिलं तर शेवटचे 5 बॉल आणि 10ची गरज आहे. शेवटचे 5 चेंडू 10 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला जर बॅटर पाहिलं तर हेमंत स्ट्रायकिंग एंडला, इकडनं हेमंत नॉट स्ट्रायकिंग एंडला आहेत. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर प्रकाश पाहायला मिळतात उजव्या हाताचे बॅटर. त्यांच्याकरिता पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने डिलिव्हर जरूर केलं, परंतु यष्टीरक्षक चुकी करताना दिसले आणि त्यानंतर 4 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये जमा झाल्यात 22च्या स्वरूपामध्ये. पंच या ठिकाणी आपण एक सूचना पोहोचवली जाते. त्या ठिकाणी बेल जर राहत नसेल तर आपण बाहेर काढून ठेवायचे, कारण हवा खूप जास्त आहे. त्या अनुषंगानं बेल्स पडतील मॅच मध्ये आणि त्या ठिकाणी अडचण येऊ नये त्या अनुषंगानं. थँक्यू. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. आता इकडनं चेंडू शिल्लक आहेत 5 आणि इक्वेशन उरलंय 10चं. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांचं इक्वेशन. 5 चेंडू 10 धावा. सामना कोणी जिंकू द्या, परंतु या मॅचनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हा चेंडू वा वा जबरदस्त. काय चेंडू टाकलाय. थोडीशी उंची चेंडूने प्राप्त केली. वेग प्रचंड. आता टाळ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेम्यामध्ये वाजतायत. मॅच गरम झालीये. शेवटचे 4 बॉल 10ची गरज. मॅच कोणती टीम जिंकणार, कामन की कवाड, कवाड की कामन. 4 बॉल 10ची गरज. जबाबदारी सोपवत असताना इकडनं विराज पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच आहे. ओहो व्हाट अ कॅच. मॅचचा पासा पलटवणारा झेल इकडनं टिपलाय. वेगानं आला, परंतु एंड मोमेंटला त्या ठिकाणी प्रॉपर हातांची जोडी आणि आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या श्रेयाला. पाठवतो डगआउट. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच पॉवरफुल असणारच, कारण स्पर्धाच पॉवरफुल आहे तर मॅच पॉवरफुल होणारच. रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ राजेंद्र पाटील यांची पॉवरफुल स्पर्धा आपण पाहत आहेत आणि मॅच आता रोमांचक स्थितीमध्ये आली आहे. शेवटचे 3 बॉल 10ची गरज. मॅचचं इक्वेशन आता रंगतदार स्थितीमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धनराजवर खूप साऱ्या जबाबदाऱ्या इकडनं संघ कर्णधाराने सोपवल्यात, परंतु इकडनं विचार केलं तर विराज काय गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवर 22च्या स्वरूपामध्ये चौकार आला, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू जर आपण पाहिले तर विराजनं बॅक टू बॅक डॉट टाकलेत. एक विकेट आली, एक चेंडू डॉट आलाय. इक्वेशन 3 बॉल आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 10. 3 चेंडू 10ची गरज. मिस स्पोर्ट कवाडचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आता इकडनं पाहायला मिळतंय. 94 कामन टीम थोडीशी दबावामध्ये जरूर आली आहे. नेक्स्ट बॉलर बॅटनं प्रहार करायचंय. फटका फसलाय. यष्टीरक्षक स्वतः गोलंदाज लावून द बॉल. आणखीन एक धक्का आणि आता फलंदाज नॉट स्ट्रायकिंग एंडलाच आहेत. अर्थातच हे मत निराश आहेत, कारण संधी देणं गरजेचं होतं त्यांच्या बॅटमधनं. एक सिक्सर जरूर आला होता. आता बॅटर तंबूचा रस्ता इकडनं पकडतायत. आणखीन एक धक्का टीम 94 कामनला.
विराजनं कमालीची गोलंदाजी, वेग प्रचंड, लेंथ परफेक्टली आणि त्यानंतर बॅटरला आता अक्षरशः डोप्यावर आणलंय असंच म्हणावं लागेल. येणारे चेंडू 2, 10ची गरज आहे. क्रिकेट आहे, काही सांगता येत नाहीये. जोपर्यंत शेवटचा बॉल, शेवटची धाव पूर्ण होत नाहीये तोपर्यंत कोण जिंकला हे इकडनं स्पष्ट होत नाहीये. तसंच काही चित्र मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 बॉल, 10 रनची गरज. विराज आणि विराजच्या विरोधामध्ये राज. चला मॅच ऑन करायची आहे. हा चेंडू बॅटनं क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत एंड मोमेंटला. वाह वाह, जबरदस्त. या क्षेत्ररक्षकाने खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला ना तर या क्षेत्ररक्षकाने मॅच मध्ये मजा आणली आहे अमितनं. कारण महत्वाच्या क्षणी झेल पकडला आणि आता पहा कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं. एंड मोमेंटला चेंडूने वलन घेतलं परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूला स्टॉप केलंय आणि आता मॅच मध्ये पूर्णपणे पुनरागमन केलंय टीम मिड स्पोर्ट कवाडनं. शेवटचा 1 बॉल, 9ची गरज. स्ट्रायकिंग एंडला डावखुऱ्या त्याचा बॅटर आपण पाहतायत. स्ट्रायकिंग एंडला प्रकाश आहेत. शेवटचा 1 बॉल, 9ची गरज. क्षेत्ररक्षणाचा दर्जा सातत्याने बदलवला जातोय. मिड स्पोर्ट कवाडच्या खेम्यामध्ये आता आनंदाचं माहोल आणि का नसावं, कारण 49 धावांचं टार्गेट इकडनं डिफेंड केलंय. खास करून किरण मडवीची कमालीची गोलंदाजी. अजून सुद्धा सामना संपला नाहीये. एखादा खराब चेंडू इकडनं मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, खूप जास्त बाहेर टाकलाय. अवांतर धाव, एक्स्ट्रा रन आली आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. आपण पाहताय सध्याच्या घडीला सुरू असलेला सामना. एका बाजूने टीम 94 कामण आणि दुसऱ्या बाजूने मिड स्पोर्ट कवाड. स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026, पर्व 18व वर्ष 18व. डे नाईटच्या स्वरूपामध्ये नाईट रजनी स्पर्धा सध्याच्या घडीला इकडनं पाहायला मिळतीये. रात्रीचा थरार, थंडगार वातावरण आणि गरमागरम मॅचेस. हा चेंडू देखील खराब आहे. आता वाईट टाकला बॅक टू बॅकचा दुसरा. आता इक्वेशन काय उरलंय. शेवटच्या एका चेंडूवर 9ची गरज होती. आता शेवटच्या एका चेंडूवर इक्वेशन उरलंय. 1 चेंडू 7 धावा. आणखीन एखादा जर वाईट आला तर कामन टीम देखील कमी नाहीये, हे विसरून चालणार नाहीये. आता टेन्शन वाढलंय. शेवटचा 1 बॉल, 7ची गरज. आणखीन एक वाईट. ओ माय गॉड, इकडनं काय घडलंय. आणखीन एक वाईट टाकलाय. 1 बॉल, 6ची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. शेवटचा 1 बॉल, 6 धावा. फलंदाज प्रकाशनं सिक्सर जरूर ठोकलाय. आता दबाव आलाय टीम कवाडवर देखील. आपण पाहताय जर सिक्सर ठोकला, गोल्डन सिक्सर, तर शेखरजी भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक बॅटरला देण्यात येईल. आता या हृदयाची धडधड वाढायला सुरुवात झालीये. धक 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 धड धड वाढवणारा सामना. शेवटचा 1 बॉल, 6 धावा. मॅच कुणीही जिंकू द्या परंतु प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विराजने काय केलंय. कालचा दिवस टीम कुहे इकडनं निराश होऊन जरूर गेली शेवटच्या मॅच मध्ये. इकडनं जर पाहिलं तर शेवटच्या क्षणाला 18 मध्ये 12 धावा डिफेंड झाल्या नव्हत्या, डिफेंड केल्या गेल्या होत्या कुडूस टीमच्या माध्यमातून. आता शेवटचा 1 बॉल, 6ची गरज. मॅच रंगतदार स्थितीमध्ये. कामन की कवाड, कवाड की कामन. व्हाट अ मॅच. आणि याच बरोबर हा सामना पंच डिसिजन काय. येस, चेंडू फेर आहे आणि याच बरोबर टीम मिड स्पोर्ट कवाडनं मॅच जिंकली आणि आता शेवटचा श्वास घेतलाय शांतीचा. संधी जरूर चालणार होती परंतु त्या संधीचं सोनं करू शकले नाहीयेत. चान्स प्रत्येकाला देव देत असतो परंतु त्या संधीचं महत्वाच्या क्षणी तुम्ही सोनं करणं गरजेचं आहे. पुढच्या इनिंग करिता तुमच्या समवेत जुडले जातील आमचे साथी समालोचक. आपण तत्पूर्वी जाऊया. या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मानाच्या दिशेने आपल्यामध्ये उपस्थित आपले सर्वांचेच लाडके असणारे अर्थातच कारिवली गावचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, अर्थातच टीम कारिवलीचे ओनर देखील आहेत. मिनेची पाटील साहेबांचे या ठिकाणी आपण मान्यवर कक्षामध्ये शाही सन्मान पार पाडतोय.